संगती संत संगती नाही. 15च मिनिटं राहिले, काय सांगू पुढं. आता थोर लाभ झाला, थोर म्हणजे एवढा 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 नाही, लाभ झाला असता इतर लाभाची गरजच नाही. पण तुम्ही आम्ही कशाला लाभ म्हणतो. रामचंद्र पाटील तुम्हाला काय सांगा, माझं तेक्केनगाव जेट्टोल कीर्तन होतं आणि मी 5 वाजताच गेलो. लोक म्हणतात कार्यकर्ते की गुंड रात्री येत असतात, महाराज लवकर या. मी आडनावाचा गुंड आहे पण तुमचा पाहुणा आहे, भ्यायचं काम नाही. मी लवकरच जातो. 5 वाजता गेलो, 20 वर्षाची गोष्ट, आणि संडासचा डबा घेऊन बहिर दिशेला चाललो. एक माणूस अर्धा किलोमीटर पळत आला, म्हणे महाराज छटर काढा, तुमचं दर्शन घेऊ द्या. तुमचे पाये गावाला लागणं, मला थोर लाभ होणं संगत. म्हणजे माझ्या पायानं म्हणे हो. अजून पाय धुतले नाही, हातपाय धुतल्यावर मग घे दर्शन. नाही म्हणे आधी दर्शन घेऊ द्या. छटर काढली, त्यानं दर्शन घेतलं. म्हटलं तुला कोणता लाभ झाला. म्हणे महाराज 3 वर्षापासून माझी शेपुर्डी एकच बकरू देती आणि तुमच्या पाय गावाला लागणं, माझ्या शेपुर्डीनं 4 बोकडे देणं संगत. शो लाभ आहे का होय. या पायाचा आणि त्या बोकड्याचा काय संबंध. पण लोक कुठल डोकं लावतील सांगता येत नाही. हो, मी कीर्तनात सांगितलं की बायानं डोकं चालवलं पाहिजे, डोकं लावलं पाहिजे. स्वयंपाक करता करता ते सरपण जरा माग ते सरपण माग जळत गेलं. एका बाईनं तिथं डोकं चालवलं. म्हणे महाराज म्हणले होते डोक्यानं काम करावं. तिनं डोक्यानं सरपण पुढं लोटलं, चट होरपळून गेले केस. अरे कुठं बी डोक्यानं काम करावं का. जिथं करायचं तिथंच करा. थोर लाभ झाला. खरा लाभ तुम्हाला सांगू, संतदर्शिनी हा लाभ पद्मनाभ जोडला. पण पद्मनाभ केव्हा जोडला जातो. अगोदर आत्यंतिक दुःखाची निवृत्ती, तदनंतर परमानंदाची प्राप्ती. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती तुम्हाला सांगू, मोहनी रसला माया मोहनी रसला माया संत संगतीने थोर लाभ झाला. मोहनी रसला मायादिक मायादिक शॉर्ट बट स्वीट. तुम्हाला सांगू, मोहाचं कारण आहे माया. इथं 2 निवृत्त्या सांगितल्या, लय निवृत्ती आणि अत्यंतिक दुःखाची निवृत्ती. आहे का आता लक्ष देऊन. मोह तुम्हा मला होईलियात नवल नाही. मोह झाला अर्जुनाला. चला कुरुक्षेत्रावर. कौरवाचा 11 अक्षयणी सैन्य, पांडवाचं 7 अक्षयणी सैन्य युद्धासाठी समोरासमोर उभा आहे. अर्जुनानं परमात्म्याला सांगितलं माझा रथ दोन्ही सैन्याच्या मधोमध नेऊन उभा करा. हे ओ मुक्त ऋषिकेशो गुडाकेशेन भारत शेनेरु भैरुमध्ये स्थापित्वार्थोत्तमम. परमात्म्यानं दोन्ही सैन्याच्या मधात रथ उभा केला. अर्जुनाने पाहिलं, अवलोकन केलं. अर्जुनाला कोण कोण दिसलं. भीष्मतरुण प्रमुखत सर्वशामचिमयी स्थिताम उवाच पार्थ पश्यतान समवेता कुरुणिती तत्र पश्यास्थितान पार्थ पितॄणात पितामान आचार्यान मातुलान भ्रातुपुत्रान पुत्रान सर्वस्थता ससुरान सुग्रदित्यैव सेनैरुभैरवैतान समीक्षेस कोणते सर्व बंधू नवास्थितान कृपया पर्याविष्टो विषदास्त्रदम ब्रवीत. मन झाला मोह. मोह कशाला म्हणतात शरीराला मी समजलं, आणि शरीर संबंधानही माझे आहेत. याचं नाव काय मोह. अर्जुनानं रथाच्या खाली उडी टाकली. त्र्यंबक नावाचा गांडीव धनुष्य जमिनीवर ठेवला. देवाला हात जोडे, देवा हे माझे आहेत, मी यांच्याशी युद्ध करू शकत नाही. अर्जुनाला काय झाला, मोह झाला. अर्जुनाचा मोह घालवण्यासाठी बाबा वाटोळीत दिवा लावणं लय कठीण काम आहे. आता मी म्हणजे गडबड बोलायलो आणि तुम्ही जर सांगत गेले की यायला तांबडं फुटतंय. अर्जुनानं सांगितलं हे माझे आहेत, मी यांच्याशी युद्ध करू शकत नाही. तर मोहाचं कारण काय, त्याच्या पुढे अशी माया आहे. मोह कशामुळे होतो, मायामुळे. अर्जुनाचा मोह घालवण्यासाठी परमात्म्यानं 700 श्लोकाची 18 अध्याय गीता सांगितली. मोह घालवणं म्हणजे कार्यात निवृत्ती करणं. तुम्हाला उदाहरण देतो म्हणजे कळण. आणि माझं चिंतन म्हणजे दाण्यातल्या खड्यासारखं आहे. सगळ्याला कळाल्याशिवाय मी पुढे जातच नाही.
मोह घालवणं म्हणजे लय निवृत्ती, म्हणजे कार्याची कारणात निवृत्ती. उदाहरण देतो, दाढी करणं. दाढी पण थोडसा वास्तारा पुढे गेला की मागलचे केस टाचावर करून पाहतात किती लांब गेला. वरून वरून पालवी खुडी जे अधिकची फाटा फुटी जे. ज्ञानेश्वरी एका शेतकऱ्यानं आपल्या मुलाला सांगितलं की 2 महिन्यावर आखाड तोंडालं, शेतातल्या पालव्या नष्ट करू नये. ते गेलं वरून वरूनच हल्ल्या. त्यानं कोणती निवृत्ती केली? लय निवृत्ती, कार्याची कारणात निवृत्ती. 2 महिन्यानं दोघं बापले शेतात गेले. जास्त दाट चुमडे फुटले. जेव्हा दोघा बापल्या काही कमरा इतकाले खड्डे खणले, जाळी मुळी सगट खोडं बांधावर फेकून दिले. आता उगत्यान का? त्यांनी कोणती निवृत्ती केली? आत्यंतिक निवृत्ती, म्हणजे कारणच नष्ट केलं. कारणासहित कार्याची निवृत्ती. मोहाचं कारण काय आहे? माया. मोह गेल्यासारखा वाटतो पण जात नाही. त्याचं कारण त्याच्या बुडाशी माया आहे. तुम्हाला उदाहरण देतो, लक्ष देऊ नाही का? तुमच्याच गावात एक जावई आलं, शावकाराचं जावई. सासूबाई उन्हाच्या पहाड्यात आलं, चैत्राचा महिना. सासूबाईला 4 गोष्टी आवडतात: सेन साई उतरण जावई, नाकाचा मोती ठेवे कहान, पण राखे जवायाचा मान. तिनं शेवायाचा लांबट्याचा बोटोळ्याचा भात केला. 5-7 म्हशीचं दूध दुधाने भरून. पहिल्यानं दुधाने असायच्या, आड्या असायच्या. आड्या पिवळं धमक दूध तपलेलं होतं. त्याच्यावर तळ हातावानी साया आली, 1.5 पावशेर अर्धा किलो. 5-7 म्हशीचं दूध, बोटोळ्याचा भात केला. मोठ्या परातीत तो येळू घातला. दुधानी समोर ती परात धरली आणि दूध ओतू लागली. पण साय फुकता 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 ती साय पडली ताटात. आणि सगळा म्हातारीचा जीव कशात? साई. पण जवाई काढून घेता येईना. तसंच ताट मांडलं पुढं. सासू म्हणे, जवाई बुवा मी माझ्या बबीच्या लग्नात नवस केलता. हनुमंतराय आलं की माझ्या जवायाच्या ताटात 2 घास खाईन. म्हणे मामी मग बसा. अशी येळ पुन्हा नाही आवयाची. बसल्या मामी. मामी बोलण्यात लय प्रगल्भ. मामीनं असा विचार केला की याला बोलण्यात गुंगवायचं, सगळी साय खायची. मामीनं सांगायला सुरुवात केली, म्हणे जवाई बुवा आमच्या गावात यावर्षी विलक्षण झालं. 16 वार्ड, गाव लहान नाही, सर्कलचं गाव. 2 पार्ट्या झाल्या. इकडचं माणूस तिकडं नाही, तिकडचं माणूस इकडं नाही. लग्नाला नाही, पाहुण्या राहुल्याला नाही, कोणाच्या घरी जेवाय नाही. आणि चट साय ओढून घेतली. आता ते तिथंच जवळ होतं. ते म्हणे मामी तुमच्या विलक्षण बरोबर आमच्या गावात ग्रामपंचायतचं विलक्षण झालं, पण आमच्या इथं असं झालं म्हणे लय बेकार झालं. आणि कसं? तुमच्या इथं तरी 2 पार्ट्या झाल्या, इकडचं माणूस इकडं नाही, इकडचं माणूस तिकडं नाही, आणि आमच्या इथं सगळा कालवा झाला. कालवा त्यानं चट साहेब कालवली. आता ते खाऊ देतं का? आणि त्याचं ठरलेलंच होतं, झाड की बसला, वाढ की भिरडा, जेवला की झोपला. ते भुकाळू झोपाळून काम काटळू होतं. ते किती भुकाळून, किती काम काटळून, किती झोपाळू होतं तुम्हाला सांगू. ऐका, गावाला लागूनच एक हेमाडपंथी भगवान शंकराचं मंदिर होतं. चैत्राच्या महिन्यात आंबली बारशीचा कार्यक्रम असायचा. गावानं गावकऱ्यांनी आमदार फंडातून, खासदार फंडातून चौपदरी रस्ता केला काँग्रेसचा. शेतकऱ्यानं त्या रोडला लागूनच 5-10 हाताच्या अंतराने विहीर खणली. भरपूर पाणी लागलं. उंबराचं झाड, आंब्याचं झाड, लिंबाचं झाड, चिंचाची गर्दाबास सावली, कडे टाकले 2च हातावर पाणी. वाट सुरूची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून पावरान गिलास ठेवला. प्रत्येक माणूस जायचा, पावऱ्यानं पाणी काढायचा गिलासाने, त्याचा अर्धा तास बसायचा आणि समोर जायचा. एक श्रीमंताचं लेकरू आलं. ते जवळ किती आळसी होतं तुम्हाला सांगायलो. श्रीमंताचं लेकरू आलं, त्याला लागली होती ताण. हिरीवर गेलं. ते म्हणे मी कसं पाणी काढू, मैं तो आमिर जादा हूं, इसलिए मैं पाणी निकालताना दुसऱ्याची वाट पाहू लागलो. दुसरा पोरगा आला, त्याला सांगितलं तू पाणी काढून मला पाच. त्याने विचारलं तू कोण नाही काढत, मैं आमिर जादा हूं. ते याच्यापेक्षा आळशी होतं. ते म्हणे मैं शही जादा हूं. दोघायला तहाना लागल्या, पण दोघं आळशी. तिसरं पोरगा आलं, त्या दोघांना सांगितलं पाणी काढून आम्हाला पाजा. त्याने विचारलं तुम्ही कोण नाही काढत. एक म्हणे मैं आमिर जादा हूं, दुसरा म्हणे मैं शही जादा हूं, ते आल्याला म्हणे मैं पीर जादा हूं.
एकापेक्षा एक आळशी. ते व्हायला तान्हा लागले पण खूप आळशी. चौथ्याची वाट पाहू लागली तिघं जण. चौथा मुलगा आला. त्या तिघानं सांगितलं तू पाणी काढा ना आम्हाला 5. त्याने विचारलं तुम्ही काऊन नाही काढत. एक म्हणी मैं आमिरजादा हूँ, दुसरा म्हणी मैं शहीजादा हूँ, तिसरा म्हणी मैं पीरजादा हूँ. चौथा आलतं ना त्यानं पाणी काढलं स्वतः प्याला पावरान गेला सिरीत टाकून दिला. म्हणे असं काऊन केलं. त्यानं पुन्हा प्रश्न विचारला. पहिल्याला विचारलं तू कोण आहे. पहिला म्हणे मैं आमिरजादा हूँ. दुसऱ्याला विचारलं तू कोण आहे. दुसरा म्हणे मैं शहीजादा हूँ. तिसऱ्याला विचारलं तू कोण आहे. तिसरा म्हणे मैं पीरजादा हूँ. ते चौथं म्हणे मैं भी हरामजादा हूँ. मैं खाली पाणी निकलता और पिता किसी को पिलाता नाही. असं ते जवळ हरामजादे होतं. सासूबाई मिष्टान्न करायची. 1 महिना झाला, 2 महिने झाले, 3 महिने झाले, नावच काढणं. घरी जायचं कशाला जाईल.